Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. तर आपण बघतो आहोत हेरिडेटरी अँड इव्होल्युशन. याच्यातला खूप इम्पॉर्टंट एक टॉपिक आज आपण डिस्कशन करणार आहोत. एक पुढचा एव्हिडन्स, लास्ट आपला एव्हिडन्स राहिला आहे 6 नंबरचा, एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. आता एम्ब्रियो म्हणजे काय बघा, ज्या वेळेस आपण आपल्या आईच्या पोटामध्ये बेबी स्टेट मध्ये असतो, बेबी तर खूप मोठा डेव्हलप झालेला असतो, 9 महिन्याचा झाल्यानंतर आपला आईच्या पोटातून जन्म होत असतो, पण सगळ्यात त्याच्या इनिशियल स्टेट मध्ये अगदी छोटा बेबी असतो, त्याला आपण एम्ब्रियो म्हणत असतो. मग ते एम्ब्रियो अंड्यामध्ये असेल, सापाचे अंडे असेल, टॉर्टॉइसचे अंडे असेल किंवा कुठल्याही पक्षाचे अंडे असेल, त्याचा पण एम्ब्रियो असतो. आणि आपण पण काय असतो, आपल्या आईच्या पोटामध्ये womb of the mother. When we are in the womb of the mother, we are in the embryological state, embryo state. And when any animal or any bird which is which is oviparous inside the egg, it is also in the embryo stage. आता हे एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस काय सांगतात बघा. तुम्हाला इथे खूप सारे पिक्चर्स दिसतात. आता हा जो पहिला पिक्चर आहे ते फिश. तुम्हाला माहिती फिश कसा दिसतो, हे तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. इट इज अ एक्वॅटिक अॅनिमल. त्याच्यानंतर सॅलॅमेंडर म्हणजे सरडा पाहिलं ना, रंग बदलू गिरगिट, तो कसा दिसतो. त्यानंतर टॉर्टॉइस सगळ्यांना माहिती आहे. टॉर्टॉइस म्हणजे काय तुमचं मराठीमध्ये काय म्हणतात रे टॉर्टॉइसला, जरा कमेंट सेक्शन मध्ये टॉर्टॉइसला म्हणतात कासव. ओके. त्यानंतर चिकन खाल्लंय सगळ्यांनी, पण चिकन म्हणजे काय, कोंबडीचं पिल्लू, हे चिकन. त्यानंतर पीग सगळ्यांनी बघितलंय ना, आपले स्वच्छता कर्मचारी म्हणतात पीगला, अस्वच्छ वस्तू खाण्याचं काम करत असतो डुक्कर, पीग. त्यानंतर काऊ म्हणजे आपली सगळ्यांना माहिती आहे, लहानपणापासून सगळ्यांनी काऊ बघितली. त्यानंतर रॅबिट म्हणजे ससा. आणि मॅन, ह्युमन बिईंग. तुम्हाला माहितीये माणूस वेगळा दिसतो, रॅबिट वेगळा दिसतो, काऊ वेगळी दिसते, पीग वेगळा दिसतो. अरे म्हणतो शी, पीगचं कम्पेअर माणसाशी करताय, पीगचं कम्पेअर रॅबिटशी करताय. त्यानंतर चिकन वेगळा दिसतो, टॉर्टॉइस वेगळा दिसतो, सॅलॅमेंडर वेगळा दिसतो, फिश हे सगळे या थर्ड स्टेज मध्ये वेगळे दिसतात. सगळे ह्या थर्ड स्टेज मध्ये जरी वेगळे दिसत असतात, पण हे सगळे एकच आहे, माहिती का, हे सगळे एकाच वंशापासून आलेले आहे. असं कोण म्हणतं, इव्होल्युशनरी हिस्ट्री म्हणते, असं सायंटिस्ट म्हणतात. काय म्हणतात, कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट स्टेजेस ऑफ व्हेरियस वर्टिब्रेट्स गिवन इन द पिक्चर शोन दॅट ऑल एम्ब्रियो शोज एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज. जरी हे सगळे दिसायला वेगवेगळे असणार आहे, तुमचा टॉर्टॉइस वेगळा दिसतो, तुमचं पिग वेगळा दिसतं, तुमचा मॅन वेगळा दिसतो, तुमचं सॅलॅमेंडर वेगळा दिसतो, हे सगळे जरी दिसायला वेगळे असाल, सिमिलॅरिटीज ड्युरिंग इनिशियल स्टेज, पण ते त्यांच्या इनिशियल स्टेजला ज्यावेळेस त्यांचा जन्म होत असतो सगळे सारखेच दिसतात. म्हणून आपल्याला वाईट वाटू द्यायचं नाही की आपलं कंपॅरिझन डुकराशी केलेलं. अरे ज्यावेळेस आपण आईच्या पोटामध्ये असतो ना, एम्ब्रियोलॉजिकल स्टेट मध्ये, आपण आणि डुक्कर सारखेच दिसत असतो, कळलं का. त्याच्यामुळे वाईट वाटू द्यायचं नाही. किंवा आपण आणि टॉर्टॉइस, रॅबिट हे सगळे आपले काय आहे, वंशज आहे, कळलं का. कोण, फिश, सॅलॅमेंडर, टॉर्टॉइस, चिकन, पिग, काऊ, रॅबिट, मॅन, हे सगळे एम्ब्रियोलॉजिकल स्टेज मध्ये. इव्होल्युशनरी हिस्ट्री काय सांगते, सगळे सारखे दिसतात बघा, आपण सगळे असे दिसतात बघा. हा फिश असा दिसतोय का, सगळे सेम दिसतात पहिल्या स्टेज मध्ये एम्ब्रियोलॉजिकल. बघा अशी शेपटी सगळ्यांना, अशी पिग दिसतो, मॅन दिसतो, टॉर्टॉइस, काऊ, सगळे एम्ब्रियोलॉजिकल स्टेट मध्ये काय असतात, एकच दिसत असतात. सो सिमिलॅरिटीज ड्युरिंग द इनिशियल स्टेज, दोज सिमिलॅरिटीज डिक्रीजेस ग्रॅज्युअली. सिमिलॅरिटीज इन इनिशियल स्टेजेस इंडिकेट द कॉमन ओरिजिन ऑफ ऑल दीज एनिमल्स. या सगळ्या एनिमल्सचा ओरिजिन कोण आहे, एकच आहे. मग तुम्ही म्हणाल की अरे मॅन आहे मी आणि तो पिग एवढा घाणेरडा एनिमल नाही, सगळ्यांचा कॉमन ओरिजिन काय आहे, एकच आहे. मग तुमचा फिश घ्या, सॅलॅमेंडर घ्या, टॉर्टॉइस घ्या, चिकन घ्या, पिग घ्या, काऊ, रॅबिट, मॅन, सगळ्यांचा काय आहे, एकच अँसेस्टर आहे एम्ब्रियोलॉजिकल स्टेज मध्ये. ठीक आहे, ह्याला म्हणतात तुमचे एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. क्लिअर सगळ्यांना. सो स्टुडंट, आता पुढे बघायचं आहे डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. की जे डार्विन आहे, हे डार्विन आपले जे खूप फेमस सायंटिस्ट आहे, की डार्विननी नॅचरल सिलेक्शनची कुठली थिअरी सांगितली आहे, ही थिअरी आपल्याला समजून घ्यायची आहे. पण त्याच्या अगोदर हे जे चार्ल्स डार्विन आहे, हे चार्ल्स डार्विन तुम्हाला दिसतंय, हे चार्ल्स डार्विन आपले सायंटिस्ट आहे, यांची आपण माहिती समजून घेऊया आणि मग तुम्हाला डार्विनची थिअरी सांगते मी. तर खूप ग्रेट सायंटिस्ट आहे आणि याच्यावरती तुम्हाला 100% प्रश्न पण विचारला जाणार आहे. तर 1809 मध्ये त्यांचा बर्थ झाला आणि 1882 मध्ये काय झाला, त्यांचा डेथ झालेली आहे.
दिस इज इंग्लिश बायोलॉजिस्ट प्रपोज द थेरी ऑफ इव्होल्युशन. इव्होल्युशनची थेरी त्यांनी प्रपोज केली कोणी? चार्ल्स डार्विन. ओके, इंग्लिश बायोलॉजिस्ट आहेत ते. ओके, ही शो दॅट ऑल स्पेसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव बीन ग्रॅज्युअली इव्हॉल्व ओव्हर द पिरियड ऑफ थाउजंड्स ऑफ इयर फ्रॉम द कॉमन अँसेस्टर. म्हणजे आजकालच्या ज्या स्पेसीज असं म्हणजे ह्युमन बिंग घ्या तुम्ही, काऊ घ्या, बफेलो घ्या, तुमचा कुठलाही ॲनिमल्स घ्या, आत्ताच्या ज्या स्पेसीज आहेत त्या हळूहळू पहिले जो तुमचा युनिसेल्युलर ॲनिमल्स या जगामध्ये आला त्याच्यापासून डेव्हलप होत मग युनिसेल्युलर आले, मग इनव्हर्टिब्रेट्स, मग व्हर्टिब्रेट्स आले आणि मग कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम निर्माण झाले, मग ह्युमन बिंग तयार झाला, प्लांट्स ॲनिमल्स तयार झाले. अशा पद्धतीने काय झाले हळूहळू तयार झालेला आहे. मग सगळ्यांचा आपल्या सगळ्यांचा कॉमन अँसेस्टर कोणता आहे? एकच आहे असं कोण म्हणतात? आपण नाही म्हणत, असं कोण म्हणतं? डार्विन म्हणतं, की जे खूप ग्रेट सायंटिस्ट आहे कॉमन अँसेस्टर. ते म्हणतात की ही शो दॅट ऑल द स्पेसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव बीन ग्रॅज्युअली इव्हॉल्व ओव्हर द पिरियड ऑफ थाउजंड ऑफ इयर्स फ्रॉम द एका दिवसात हा बदल झाला का नाही? हजारो लाखो करोडो वर्ष लागले या सगळ्या गोष्टीला. ही प्रपोज द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन रिस्पॉन्सिबल फॉर दिस इव्होल्युशन. नॅचरल सिलेक्शन हे सगळं कशाने होत असतं? नॅचरल सिलेक्शन होत असतं. नेचर सिलेक्ट करत असतो. ज्या फिटेस्ट स्पेसीज आहे त्यांना काय करतो? तो तग धरून ठेवतो. जो निसर्ग आहे तर त्यांना तो टिकवून ठेवतो आणि मग त्या स्पेसीज काय होत असतात? ग्रोथ होत असतात आणि पुढच्या पिढ्यांमध्ये ते जे कॅरेक्टरिस्टिक असतात ते पास होत असतं. असं कोण सांगतं? आपले जे ग्रेट सायंटिस्ट आहे. कोण आहे आपले हे ग्रेट सायंटिस्ट? दॅट इज चार्ल्स डार्विन. तुम्हाला चार्ल्स डार्विनची एक स्टोरी माहिती आहे? सगळ्यात पहिले 22 वर्षाचे असताना अगदी यंग वयामध्ये या चार्ल्स डार्विनला असा प्रश्न पडला की अरे ह्या जगामध्ये हे प्लांट्स आणि अॅनिमल्स कसे तयार झाले, यांची उत्क्रांती कशी झाली, इव्होल्युशन कसं झालं आणि आतापर्यंत हे टिकून कसे आहे. म्हणून ते 22 वर्षाचे असताना एक मोठी बोट घेतली त्यांनी आपल्यासोबत आणि चालले कुठे? प्रवासाला निघाले. कशासाठी? प्लांट्स अँड अॅनिमलच्या स्पेसीसचा अभ्यास करण्यासाठी. तर 1831 मध्ये कधी प्रवासाला निघाले आहेत आपले चार्ल्स डार्विन? 1831 मध्ये प्रवासाला निघालेले आहेत जेव्हा ते 22 वर्षाचे होते. लक्षात ठेवा, ही इंटरेस्टिंग स्टोरी आहे तुम्हाला चार्ल्स डार्विनची. आता 22 वर्ष वय बघा, आपल्याला तर वेगळेच वेध लागतात. आपल्याला लग्नाचे वेध, नोकरीचे वेध आणि वेगवेगळ्याच प्रकारचं अट्रॅक्शन आपल्याला या वयामध्ये होत असतं. पण या वयामध्ये जर आपण स्वतःला कंट्रोल केलं, काहीतरी केलं आणि या वयामध्ये आपले हे जे सायंटिस्ट आहे 22 अगदी तरुण वयामध्ये कशाला निघाले? प्लांट्स अँड अॅनिमलच्या स्पेसीसचा अभ्यास करण्यासाठी निघालेले आहे. बीएमएस बीगल नावाचं त्यांचं जहाज होतं. त्यांच्या जहाजाचं नाव पण दिलेलं आहे बघा, बीएमएस बीगल नावाचं त्यांचं जहाज. या जहाजामध्ये जाऊन ते निघाले. असं करता करता 4 वर्षाचा प्रवास केला त्यांनी. कोणी? या आपले जे सायंटिस्ट आहे चार्ल्स डार्विन. 4 वर्षाचा प्रवास म्हणजे 1831 मध्ये निघाले आणि 4 वर्षांनी म्हणजे 1835 मध्ये ते एका बेटावरती येऊन पोहोचले की ज्या बेटाचं नाव आहे गॅलापियन बेट. तुम्ही लाईफ ऑफ पाय हा पिक्चर बघितलाय का? लाईफ ऑफ पाय हा पिक्चर बघितला नसेल तर नक्की बघा तुम्ही, जरी 10वीचं वर्ष असेल. इतकं सुंदर त्याच्यामध्ये तो जो लायन आणि तो जो मुलगा आहे ते कित्येक वर्ष किती दिवस बिना अन्न पाण्याचे नंतर त्या गॅलापियन बेटावरती वेगवेगळ्या वनस्पतींच्या जाती प्रजाती, पशु पक्षी काय 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 तिथे बघायला मिळालं. त्याच बेटावरती कोण गेले होते? आपले हे चार्ल्स डार्विन गेले होते गॅलापियन बेटावरती. या गॅलापियन बेटावरती टॉर्टॉइसच्या वेगवेगळ्या प्रजाती. तुम्ही गॅलापियन बेट जरा गुगलवरती सर्च करा, खूप इंटरेस्टिंग गोष्टी येतील तुम्हाला ह्या गॅलापियन बेटावरती. या गॅलापियन बेटावरती त्या जे चार्ल्स डार्विन आहे त्यांना वेगवेगळ्या वनस्पतींच्या व्हरायटी बघायला मिळाल्या, प्लांट्स, अॅनिमल्स, हे सगळं बघायला मिळालं. आणि हे सगळं त्यांनी कुठे लिहून ठेवलं? त्यांचं एक पुस्तक आहे की जे फेमस बुक आहे की ज्याचं नाव तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्या पुस्तकाचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पेसीज. काय नाव आहे त्या पुस्तकाचं? बघा इथे तुम्हाला दिलेलं पण आहे बघा, ह्या पुस्तकाचं नाव पण दिलेलं आहे ओरिजिन ऑफ स्पेसीज. ह्या सगळ्या वनस्पती प्राण्यांची माहिती, त्यांचे वैशिष्ट्य, या सगळ्या गोष्टी आपल्या चार्ल्स डार्विन या पुस्तकामध्ये लिहून ठेवलं की ज्या पुस्तकाचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पेसीज. चला आता आपण चार्ल्स डार्विनच्या ह्या नॅचरल सिलेक्शन थेरीकडे येऊया. चार्ल्स डार्विन समजलं, त्यांची इंटरेस्टिंग स्टोरी समजली. आवडली का स्टोरी? जरा नक्की कमेंट सेक्शन मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या पुस्तकाचं नाव नक्की लक्षात ठेवायचं कारण ते तुम्हाला नक्की विचारलं जातं. तुम्हाला fill in the blanks मध्ये. Charles Darwin had been collected innumerable species of plants and animals and depending upon the observation of those specimens त्यांनी त्या गॅलापियन बेटावरती जाऊन खूप सारे प्लांट्स आणि अॅनिमलच्या स्पेसीस कलेक्ट केला, त्याचा अभ्यास केला. 4थ्या वर्षी जाऊन पोहोचल्यानंतर ही पब्लिश द थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन विच
प्रीचेस द सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. त्यांनी सांगितलं जे फिट आहे ना, आता साधी गोष्ट आहे रे, तुम्ही जर बर्फाळ प्रदेशामध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुम्हाला थंड कपडे घालावेच लागणार आहे. तिथल्या प्राण्यांच्या अंगावरती दाट असे आवरण असणारे केस आहे, त्यांच्या शरीरावरती पेंग्विन बघितलं त्याच्यामध्ये चरबी आहे का, त्या थंडीमध्ये तो सर्व्हाइव्ह राहायला पाहिजे. सर्व्हायव्हल फॉर द फिटेस्ट. वाळवंट आहे, वाळवंटामध्ये 5-5, 6-6, 7-7 महिने पाऊस पडत नाही, वर्ष पाऊस पडत नाही, मग तिथे तुम्ही कसे जिवंत राहणार. म्हणून तिथे कॅक्टस आहे, कारण कॅक्टसला पानं नाही, त्याच्या पानांचं रूपांतर कशामध्ये झालं, याच्यामध्ये झालेलं आहे, नीडल्स मध्ये झालेलं आहे, काट्यांमध्ये झालेलं आहे. तुम्ही साधं झाड घ्या, 4-5 दिवस तुमचं झाड पाणी टाकलं नाही तर कोमेजून जातं, तसं ते कॅक्टस वर्षानुवर्ष त्या वाळवंटामध्ये टिकून राहतं का, कारण त्याने स्वतःला तग धरून ठेवलंय. सर्व्हायव्हल फॉर द फिटेस्ट. जो तुमचा उंट आहे 5-5, 6-6 महिने पाणी पित नाही, परंतु एका वेळेस तो 20, 25, 30, 40 लिटर पाणी पिऊ शकतो आणि कित्येक दिवस तो बिना पाण्याचा राहू शकतो. काय वैशिष्ट्य आहे हे सगळं. सर्व्हायव्हल फॉर द फिटेस्ट हे कोणी सांगितलं, हे आपल्या चार्ल्स डार्विननी सांगितलं आहे. काय म्हणतात ते, जे फिट असतात, दिलेल्या परिस्थितीमध्ये तग धरून ठेवतात, तेच वनस्पती, तेच प्राणी जे आहे ते जगू शकतात, ते जिवंत राहू शकतात आणि पुढे पिढ्यानपिढ्या त्यांच्या काय होत असतात, त्या ग्रोथ त्यांच्यामध्ये होत असते. ठीक आहे. मग आता बघा, फॉर दिस पर्पज डार्विन हॅड पब्लिश अ बुक कॉल ॲज ओरिजिन ऑफ द स्पेसिस. व्हाईल एक्सप्लेनिंग द कन्सेप्ट डार्विन से दॅट ऑल द ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस आता सगळ्यात पहिले, आता इथं परीक्षेला प्रश्न येईल की तुम्हाला, अरे बाबांनो डार्विनची थेरी काय आहे. डार्विनच्या थेरी मधला पहिला जो पॉइंट आहे तुमचा इथे दिलेला आहे. ओके, पहिला पॉइंट कुठे आहे बघा. डार्विन सेज दॅट ऑल द ऑर्गॅनिझम रिप्रोड्युसेस प्रोफॅलिकली. प्रोफॅलिकली म्हणजे काय, तुमचे हा पहिला पॉइंट तुम्हाला पेपरमध्ये लिहायचा आहे. सगळे जे अॅनिमल्स जन्माला आलेले आहे, तुमची माशी, मधमाशी घ्या, तुमची काऊ घ्या, तुमची बफेलो घ्या, ते प्रोफॅलिकली म्हणजे खूप सारे अॅनिमल्सला काय करत असतात, जन्म देत असतात, रिप्रोड्यूस करत असतात. पहिले काय म्हणतात, डार्विन से दॅट ऑल दी ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस म्हणजे ते सारखे पिल्लांना जन्म देत असतात, नवीन आपल्या प्रजाती निर्माण करत असतात. असं ओरिजिन ऑफ द स्पेसिस म्हणजे नॅचरल सिलेक्शनच्या थेरी मधला हा पहिला पॉइंट आहे. म्हणजे दे रिप्रोड्यूस. Darwin says that all the organisms reproduce prolifically म्हणजे खूप जास्त प्रमाणात रिप्रोड्यूस करणे. पुढे सेकंड, ऑल द ऑर्गॅनिझम कम्पीट विथ इच अदर इन द लाईफ थ्रेटनिंग मॅनर. हे सगळे अॅनिमल्स जन्माला आल्यानंतर, आता सध्या साधी गोष्ट आहे, माणसं जन्माला आले, माणसाने म्हणजे आपल्यासारखा दुसरा सजीव निर्माण केला, प्राण्यांनी त्यांच्यासारखा दुसरा सजीव निर्माण केला, यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असते. कशासाठी कॉम्पिटिशन असते रे. फूड असते, शेल्टर असते, एज्युकेशन असते, मनी असते, फेम असते, किती गोष्टींसाठी कॉम्पिटिशन आहे. अन्न मिळवण्यासाठी ते झगडतात, पाणी मिळवण्यासाठी झगडतात. आता तर ह्युमन बिंग आहे, एज्युकेशनसाठी, गुड लाईफसाठी, या सगळ्या गोष्टींसाठी काय असते, त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असते. मग सेकंड काय लिहिणार तुम्ही, ऑल द ऑर्गॅनिझम कम्पीट विथ इच अदर इन द लाईफ थ्रेटनिंग मॅनर म्हणजे वेगळ्या बेसिक गोष्टींसाठी काय करत असतात, ते कॉम्पिटिशन करत असतात. पुढे, इन दिस कॉम्पिटिशन ओनली दोज ऑर्गॅनिझम सबस्टन्स विच शोज द मॉडिफिकेशन इसेन्शियल फॉर द विनिंग द कॉम्पिटिशन. याच्यामध्ये तेच टिकून राहतात, तेच तग धरून राहतात की जे विन सिच्युएशन ते काय करत असतात. ओनली दोज ऑर्गॅनिझम सस्टेन विच शो द मॉडिफिकेशन, स्वतःच्या बॉडीमध्ये चेंजेस घडून आणतात. आता डायनासोर नष्ट झाले, ते तर तो एक प्रसंग होता, पण अजून अनेक प्राणी वनस्पती नष्ट झाले कारण त्यांनी त्यांच्या बॉडीमध्ये अडॅप्टेशन केलं नाही, मॉडिफिकेशन केलेलं नाही. ठीक आहे. विनिंग कॉम्पिटिशन, जे विन करू शकतात किंवा तग धरून ठेवतात तेच काय करतात, या कॉम्पिटिशन मध्ये जिवंत राहत असतात. हा सेकंड पॉइंट. त्यानंतर थर्ड पॉइंट मध्ये काय म्हणतात बघा, हाऊएव्हर beside this natural selection also plays important role because nature select only those organisms which are fit to live and rest perish. म्हणजे याचा अर्थ काय रे, जे त्या सराउंडिंग मध्ये फिट बसू शकतात असेच नेचर काय करतो, अशाच ॲनिमल्सला आणि अशाच प्लांट्सला काय करत असतो, सिलेक्ट करत असतो बघा. बिकॉज नेचर सिलेक्ट ओनली दोज ऑर्गॅनिझम विच आर फिट टू लिव्ह अँड दिस रेस्ट परिश. आणि नंतर तो जो फिट असतो त्याला नेचर सिलेक्ट करतो आणि नंतर त्याच्यामध्येच ग्रोथ होते, तोच रिप्रोड्यूस होतो, परत त्यांची जी प्रजाती आहेत त्या काय होत असतात, वाढत जात असतात. ठीक आहे. त्यांच्यामध्ये पण काय असते, कॉम्पिटिशन असते. सस्टेनिंग अँड सिलेक्टेड ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म रिप्रोडक्शन देअरबाय गिव्ह राईज टू द न्यू स्पेसिस विथ देअर ओन स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक. आता बघा, पहिल्या काही स्पेसिस होत्या त्या तग
राहिल्या, त्यांनी अडॅप्टेशन केलं त्यांच्या बॉडीमध्ये, त्या परत रिप्रोड्यूस झाल्या, परत त्यांच्या नवीन स्पेसिस तयार झाल्या, परत नवीन काहीतरी संकट आली असेल तरी ते तग धरून राहिले, तरी त्यांच्यामध्ये काय केलं, परत त्यांनी काय केलं, सर्व्हायव्हल फॉर द फिटेस्ट या गुणधर्मानुसार त्यांनी स्वतःला तग धरून ठेवलं, रिप्रोड्यूस केलं. अशा पद्धतीने काय होत असतं, ही जी प्रोसिजर आहे ती पूर्वापार चालतच आलेलं आहे असं कोण म्हणतं, आपले डार्विन म्हणतात. ओके, सिलेक्टेड ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म रिप्रोडक्शन, ते रिप्रोडक्शन करतच राहणार आहे, त्यांच्यामध्ये ते चालूच असतं. देअर बाय गिव्ह राईज टू द न्यू स्पेसिस, नवीन पिल्लांना जन्म देणं वगैरे, आणि त्यांच्यामध्ये नवीन कॅरेक्टरिस्टिक म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये त्यांनी काय अडॅप्टेशन केलं, त्या कॅरेक्टरिस्टिकमुळे ते अडॅप्टेशन केलेलं आहे, मग त्याच्यामुळे ते पुढे काय होतात, रिप्रोड्यूस होतात आणि टिकून राहत असतात. डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाईडली ऍक्सेप्टेड, अख्ख्या जगाने सिलेक्ट केलं, अख्ख्या जगाने ही जी डार्विनची थेरी आहे ती ऍक्सेप्ट केली आहे. पण काहींना असतो ना प्रॉब्लेम, प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम असतो, प्रत्येक सायंटिस्टची प्रॉब्लेम. असे काही सायंटिस्ट होते की त्यांना प्रॉब्लेम होतो डार्विनच्या थेरी बरोबर. ते काय म्हणतात, सम ऑब्जेक्शन वेअर रेज अगेन्स्ट देअर. मग काही सायंटिस्ट होते त्यांनी काही प्रॉब्लेम काढले आणि ते म्हणतात की अरे डार्विनच्या थेरीमध्ये हे नाही, डार्विनच्या थेरीमध्ये ते नाही. मग ते कुठले 3 पॉईंट आहे की जे डार्विनच्या थेरीमध्ये मिसिंग आहे, तर हे 3 पॉईंट आहे. तुम्हाला सम ऑफ द मेन ऑब्जेक्शन्स, मग तुम्हाला विचारलं की मेन ऑब्जेक्शन डार्विनच्या थेरीमध्ये मेन ऑब्जेक्शन्स कुठले आहे, तर हे 3 मेन ऑब्जेक्शन तुमच्या पुस्तकामध्ये हे दिलेले आहे. मग पहिलं ऑब्जेक्शन काय म्हणतात, पहिले सायंटिस्ट काय म्हणतात, नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर द इव्होल्यूशन. फक्त नॅचरल सिलेक्शन, फक्त निसर्ग सिलेक्ट करतो मग त्या चांगल्या ज्या स्पेसिस आहे त्याची ग्रोथ होते असं नाही, तर म्युटेशन सुद्धा एक फॅक्टर आहे की जो तुमच्या सर्व्हायव्हल फॉर द फिटेस्टला काय करत असतो. नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर द इव्होल्यूशन. इव्होल्यूशनसाठी म्युटेशन सुद्धा फॅक्टर आहे. म्युटेशन म्हणजे काही ठिकाणी आपल्या जीन्समध्ये चेंजेस होत असतात, त्याच्यामुळे ते जीन्समध्ये चेंज होऊन मग ते पुढच्या पिढीमध्ये अशा पद्धतीने ट्रान्सफर होत असतात. हा फॅक्टर सुद्धा रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी, इव्होल्यूशनसाठी. तुमचं डार्विन काय म्हणतात की फक्त नॅचरल सिलेक्शन फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर आहे रिव्होल्यूशन नाही, नॅचरल सिलेक्शन तर आहेच पण म्युटेशन हा सुद्धा फॅक्टर आहे. कशासाठी तुमच्या इव्होल्यूशनसाठी. हा पहिला ऑब्जेक्शन आहे. ते म्हणत होते नॅचरल सिलेक्शन आहे, लोक म्हणतात किंवा सायंटिस्ट म्हणतात नाही नॅचरल सिलेक्शन आहेच पण म्युटेशन सुद्धा फॅक्टर इम्पॉर्टंट आहे जीन्समध्ये झालेला चेंज. ठीक आहे, पुढे डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. बघा काही प्राण्यांमध्ये काय होत असतं, युजफुल मॉडिफिकेशन होत असतं. जसं तुमच्या कॅक्टसमध्ये पानांचं रूपांतर काट्यामध्ये झालं, युजफुल आहे त्याच्यामुळे कॅक्टस जिवंत राहिलं. काही ठिकाणी युजलेस, काहीच काम नाही त्यांचं, युजलेस मॉडिफिकेशन, तरी ते पुढच्या पिढीमध्ये ते जे गुण आहे ते ट्रान्सफर होतात. याचं काहीच एक्सप्लेनेशन तुमच्या डार्विन्सने दिलेलं नाही असं सायंटिस्टचं म्हणणं आहे. ओके, डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. युजफुल आणि युजलेस मॉडिफिकेशन विषयी डार्विनने काही त्याच्या थेरीमध्ये सांगितलं नाही असं लोकांचं म्हणणं आहे. पुढे थर्ड मध्ये देर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड ॲब्रप्ट चेंजेस. व्हॉट इज ॲब्रप्ट, लिहून घ्या बरं पेन्सिलने कुठेतरी. ॲब्रप्ट मीन्स फास्ट चेंजेस, म्हणजे कधी कधी या इव्होल्यूशनच्या प्रोसेसमध्ये हळूहळू बदल होत गेले, कधी कधी खूप फास्ट चेंज झाले. याच्याविषयी डार्विनने त्यांच्या थेरीमध्ये काही सांगितलेलं नाही. हो, हे 3 आहे ऑब्जेक्शन, मेन ऑब्जेक्शन कोणाच्या, डार्विनच्या थेरीवरती. लक्षात ठेवायचं. पहिलं ऑब्जेक्शन काय आहे, डार्विन म्हणतात नॅचरल सिलेक्शन इज ओनली फॅक्टर फॉर द इव्होल्यूशन, बट सायंटिस्ट से दॅट नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर फॉर द इव्होल्यूशन, म्युटेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर द इव्होल्यूशन. देन नेक्स्ट वन, डार्विन डिड नॉट एक्सप्लेन एनी युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. देन नेक्स्ट वन, there is no explanation about the some fast and some slow changes. फास्ट आणि स्लो चेंजेस इव्होल्यूशन मध्ये कसं झालं याच्याविषयी डार्विनने एक्सप्लेन केलेलं नाहीये. सो अशा पद्धतीने डार्विन्स नॅचरल सिलेक्शन आलं. तुम्हाला हे 1, 2, 3 आणि हे 4 पॉईंट लिहावं लागणार आहे आणि त्याच्यावरती ऑब्जेक्शन काय घेतले सायंटिस्टनं, तर हे तुम्हाला आता हे कसं लक्षात ठेवायचं ट्रिकने, हे सगळं तुम्हाला मी कशामध्ये सांगणार आहे, आपल्या बोर्डाच्या पेपरमध्ये. तुम्हाला पहिला लेसन पण तुम्ही नीट बघितला असेल, ग्रॅव्हिटेशनमध्ये आतापर्यंत बोर्डाच्या पेपरमध्ये कुठले प्रश्न आले आहे या लेसनवरती मी तुम्हाला डिटेल किती मार्कासाठी आलेलं आहे सगळं सांगणार आहे. त्याच्या ट्रिक सुद्धा मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला एक्सरसाइज मध्ये सांगणार आहे, त्याच्यामुळे एक्सरसाइज नीट बघा तुम्ही सगळ्यांनी. ठीक आहे, सो ही आहे तुमची डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. सो स्टुडंट, नेक्स्ट आपलं प्रिन्सिपल, जसं डार्विन्स नॅचरल सिलेक्शन थेरी बघितली त्या पद्धतीने नेक्स्ट आहे आपलं लेमार्किझम. तुमच्या समोर एक ग्रेट सायंटिस्ट आहे जीन बॅप्टिस्ट लेमार्क. हे सायंटिस्ट आहे, ह्या सायंटिस्टने ही थेरी आपल्या समोर दिलेली आहे. आता हे फ्रेंच आहे त्याच्यामुळं लिहिताना जीन लिहितात, म्हणताना जॉन म्हणतात. ठीक आहे, लेमार्क प्रपोज दॅट ऍक्टिव्हिटीज ऑफ द ऑर्गॅनिझम आर रिस्पॉन्सिबल फॉर देअर इव्होल्यूशन.
जे ॲनिमल ऍक्टिव्ह असतात, काही ना काही त्यांच्या बॉडीची हालचाल करतात, तेच इव्होल्युशनच्या प्रक्रियेमध्ये टिकून राहतात. जे लेझी असतात, जे आळशी असतात, बॉडीची हालचाल करत नाही, काहीच ऍक्टिव्हिटी करत नाही, ते इव्होल्युशनच्या प्रक्रियेमध्ये नष्ट होतात. असं कोण म्हणतं? आम्ही नाही म्हणत. असं कोण म्हणतं? आपले सायंटिस्ट जे आहे लेमार्क हे म्हणतात. दॅट इज लेमार्क पर्पज दॅट द ऍक्टिव्हिटीज ऑफ द ऑर्गॅनिझम आर रिस्पॉन्सिबल फॉर देअर इव्होल्युशन. इव्होल्युशन हे त्यांच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये होत असतं. दिस फ्रेंच नॅचरलिस्ट पर्पज दॅट ईच ॲनिमल्स ऑर प्लांट अंडरगो सम चेंजेस इन इट्स लाईफ स्पॅन. प्रत्येक ॲनिमल, प्रत्येक वनस्पती त्याच्या लाईफ स्पॅन मध्ये काय होत असतं, त्याच्या बॉडीमध्ये हळूहळू हळूहळू चेंजेस होत जात असतात आणि मग तो डेव्हलप होत जात असतो. अँड दोज चेंजेस आर ट्रान्सफर टू द नेक्स्ट जनरेशन. आणि मग ते चेंजेस त्याचे नेक्स्ट जनरेशन मध्ये पास होत असतात. अँड सच चेंजेस ऑकर इन नेक्स्ट सबसिक्वेंट जनरेशन टू. असे पिढ्यानपिढ्या जे चांगले बदल आहे ते ट्रान्सफर होत जातात, असं कोण म्हणतं? लेमार्क म्हणतात. मग आता हे कुठले चेंजेस आहे, चला समजून घेऊया. आता Jean-Baptiste Lamarck proposed that morphological changes occurring in living organism are responsible for the evolution, and the reason behind those morphological changes is activities or laziness. आता याचा अर्थ काय आहे समजून घ्या, टेन्शन घेऊ नका. काय म्हणतात हे जे सायंटिस्ट आहे लॅमार्क, काय म्हणतात ते? मॉर्फोलॉजिकल चेंजेस. मॉर्फोलॉजिकल म्हणजे काय सांगतात तुम्हाला? मॉर्फोलॉजिकल शिकलो आपण. अनाटॉमिकल म्हणजे एक्सटर्नल, आपण जे ऍक्टिव्हिटीज करत असतो या ऍक्टिव्हिटीज डिसाइड करत असतात इव्होल्युशन मध्ये. मॉर्फोलॉजिकल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. प्रत्येक प्लांट किंवा ॲनिमल मध्ये किंवा ॲनिमल्स मध्ये जे मॉर्फोलॉजिकल चेंजेस आहे रिस्पॉन्सिबल फॉर द इव्होल्युशन. म्हणजे ज्या ऍक्टिव्हिटीज माणूस, जो व्यक्ती, जो ॲनिमल काहीतरी ऍक्टिव्हिटीज करत असतो त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये तो इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये टिकून राहतो. आणि जो आळशी असतो, लेझी असतो, तो नष्ट होतो. तेच त्यांनी पुढे दिले बघा. अँड द रिझन बिहाइंड दोज मॉर्फोलॉजिकल चेंजेस इज ऍक्टिव्हिटीज. मग त्याच्या बॉडीमध्ये मॉर्फोलॉजिकल चेंजेस का होतात? तर ऍक्टिव्हिटीजमुळे. तो साधा ऍक्टिव्ह राहतो, त्याच्या बॉडीमध्ये काहीतरी चेंजेस होत असतात, तो सारख्या काहीतरी हालचाली करत असतो, काहीतरी काम करत असतो. ऑर लेझीनेस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. आणि जर त्याच्या बॉडीचा काहीच उपयोग करत नसेल तर त्याला त्यांनी लेझीनेस ऑफ दॅट बॉडी ऑर्गॅनिझम, त्या एखाद्या बॉडी पार्टचा तो जर उपयोग करत नसेल तर त्याला लेझीनेस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम असं सुद्धा नाव दिलेलं आहे. ही कॉल दिस कन्सेप्ट ॲज अ प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन. ज्या ऑर्गनचा उपयोग करतात ते युजफुल ऑर्गन्स ठरणार आहे, ज्या ऑर्गनचा त्याने वापरच केला नाही ते युजलेसच ठरणार आहे. ठीक आहे, हे प्रिन्सिपल त्यांनी जगासमोर मांडलेलं आहे लॅमार्कने. Further, he said that the neck of giraffe has become too long due to browsing on leaves of tall plants by extending their neck for the several generation. आता तुमच्या पुस्तकामध्ये पण जिराफचं चित्र हे ऑलरेडी दिलेलं आहे. मी तुम्हाला एक मस्तपैकी व्हिडिओ दाखवते आहे. पहिले जो आहे आपला हा जो जिराफ आहे तो असा होता, त्याची नेक थोडी छोटी होती. त्याने काय केलं, आसपासचे झाडं झुडपं आहे त्याची पानं खायला सुरुवात केली. पण हळूहळू त्याला क्रेविंग झालं की अरे आपण उंच वनस्पतींचे पण झाडांची पानं खायला पाहिजे. म्हणून त्याने काय केलं, त्याची मान एक्सटेंड केलं. त्याच्या बॉडीमध्ये त्या जो ऑर्गन आहे तो त्याचा ऍक्टिव्ह राहिला. मग ती एक्सटेंड होत गेली आणि तुमचा जो जिराफ आहे तो उंच उंच होत गेला. काय आहेत हे आपले जिराफ? काय म्हणतात लॅमार्क? लॅमार्क म्हणतात की हा जो जिराफ आहे त्याची जी एवढी मोठी मान तुम्हाला दिसते, पूर्वी एवढी मोठी मान नव्हती. तर त्याने काय केलं, त्याचं जे ऑर्गन्स आहे त्या ऑर्गनचा सतत यूज केला. त्याला पहिले खालचे पत्ते खावं वाटले, तेवढी होती. हळूहळू काय केलं त्याने, इकडचे तिकडचे थोडंसं उंच वरचे पत्ते खायला सुरुवात केली. त्याची जी मान आहे ती एक्सटेंड होत गेली. अजून त्याला वरचे पत्ते खावाशी वाटले, पानं पत्ते खायला वाटले, अजून त्याची मान. म्हणजे अशा पद्धतीने जिराफ काय झाला, त्याचा जो ऑर्गन आहे तो एक्सटेंड होत गेला. मग याला युजफुल ऑर्गन, म्हणजे जे ऑर्गनचा, ज्या ऑर्गनचा त्याने यूज केला ते युजफुल ठरले, ज्या ऑर्गनचा उपयोग नाही केला ते युजलेस ठरलेलं आहे. हीच आहे आपली लॅमार्कची थेअरी. अजून काय म्हणतात हे लॅमार्क? लॅमार्क बघा इथे सांगितलं, ही सेड दॅट द नेक ऑफ जिराफ हॅज बीन बिकम टू लॉंग ड्यू टू द ब्राउझिंग ऑन लीव्स ऑफ टॉल प्लांट. त्याला क्रेविंग झालं की अरे आपण उंच उंच झाडांचे पानं खाल्ले पाहिजे. एक्सटेंडिंग देअर नेक फॉर द सेव्हरल जनरेशन. म्हणजे पहिल्या जनरेशन मध्ये एवढी होती, दुसऱ्या जनरेशन मध्ये एवढी झाली, तिसऱ्या जनरेशन मध्ये त्याची जी नेक आहे ती अजूनच उंच झालेली आहे. सिमिलरली अजून त्यांनी एक दुसरं एक्झाम्पल, हे झालं तुमचं लॅमार्कचं पहिलं एक्झाम्पल. आता हे दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे, सिमिलरली द शोल्डर्स ऑफ द आयर्न स्मिथ हॅव बीन बिकम व्हेरी स्ट्रॉंग ड्यू टू द फ्रिक्वेंट
फ्रिक्वेंट हॅमरिंग मुवमेंट्स. आता बघा तुम्हाला छानपैकी समजावून सांगते बघा बरं. लॅमार्क काय म्हणतात की जो ब्लॅक स्मिथ असतो म्हणजे जो लोहार असतो तो काय करत असतो, हे लोखंडाच्या वस्तू तयार करत असताना जोर जोरात काय करत असतो, हातोडा मारत असतो. त्याच्यामुळे त्याचे जे हे हँड्स आहे ते काय होत असतात, स्ट्रॉंग होत असतात. म्हणजे त्याचं काय होय, हे युजफुल झाला. हा जो चेंज काय झाला त्याच्यासाठी युजफुल झाला. क्लिअर सगळ्यांना. बघा हा काय आहे, आपला ब्लॅक स्मिथ आहे. तो काय करतो आहे, लोखंडाचे हत्यार तयार करतोय. लोखंडाचे हत्यार तयार करताना दिसतोय तुम्हाला तो कंटिन्यू तो जो हातोडा आहे त्याच्यावरती असा मारतोय. त्याच्यामुळे काय झाले आहे, त्याचे जे हँड्स आहेत ते हँड्स अगदी स्ट्रॉंग झालेले आहे. असं कोण म्हणतं, असं लॅमार्क म्हणतो. म्हणजे त्या ब्लॅक स्मिथच्या ह्या हाताचा काय झाला, त्याला युजफुल, त्याने तो ऍक्टिव्ह ठेवला म्हणजे तो त्याला युजफुल ऑर्गन ठरलेला आहे. Similarly, shoulders of the ironsmith have become very strong due to the frequent hammering movements. याच्यामुळे काय झाले, ते स्ट्रॉंग झालेले आहे. Wings of birds like ostrich, emu have become weak due to the no use. तुम्ही ऑस्ट्रिच बघितला आहे, ऑस्ट्रिच म्हणजे शहामृग बघितला आहे किंवा इमू आहे, ते जास्त उंच उडू शकत नाही. त्यांनी काय केलं, त्यांच्या पंखांचा वगैरे जास्त उडण्यासाठी उपयोग केला नाही. त्याच्यामुळे काय ते झाले, युजलेस झाले. त्यांच्यासाठी काय झालं, ते युजलेस. आता तुमचा जो ब्लॅक स्मिथ आहे त्याच्यासाठी तो युजफुल झाला, तुमच्या जिराफसाठी तो युजफुल झाला. पण ह्या इमू आणि ऑस्ट्रिच ह्या दोन पक्ष्यांनी त्याच्या पंखांचा वापरच केला नाही, ते उंच उडालेच नाही. त्यांनी त्याचा वापर न केल्यामुळे ते पंख आणि ते त्या गोष्टीमुळे काय झाले, ते अगदी लेझी झाले आणि ते that is ostrich emu have become weak. Wings, त्यांचे जे पंख आहे ते पंख काय झाले, त्यांच्यासाठी वीक झाले. त्या पंखांचा त्यांना काही उपयोगच झाला नाही. पुढे काय म्हणतात बघा, legs of the birds like a swan and duck have become useful for the swimming due to living in the water and snakes have lost their legs by modification. आता बघ, ओके. आता काय दिसतंय तुम्हाला, हे डिफरंट टाइपचे स्नेक दिसतायत. तुम्ही म्हणतात, लॅमार्क काय म्हणतो की हे जे साप आहे हे इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये यांना छोटे छोटे लेग्स होते, यांना छोटे छोटे पाय होते, परंतु त्या पायांचा त्यांनी वापरच केला नाही. ज्यावेळेस त्यांची बरोईंग हॅबिट आहे ते काय करतात, बीळ करतात आणि बिळात जाऊन राहत असतात. मग या पायांची त्याला अडचण निर्माण झाली, त्या पायाचा त्यांनी वापरच केला नाही. मग हळूहळू इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये हा तुमचा जो स्नेक आहे, या स्नेकचे काय झाले, लेग्स तुमचे नष्ट झालेले आहे. लेग्स काय झाले, नष्ट झालं. असं कोण म्हणतं, लॅमार्किझम म्हणतात. आता हे स्वॅन आहे किंवा डक आहे, तुम्ही बदक बघितलं आहे, हे स्वॅन, यांचे पाय बघा स्पेशलाइज, त्यांचे जे लेग्स आहे हे किंवा डक आहे हे पाण्यावरती काय करतात, अशा पद्धतीने स्विम करत असतात. मग हे स्विम कशामुळे करत असतात असं लॅमार्क म्हणतात. तर हे स्विम त्यांची बीक बघा, हे तुम्हाला लेग्स दिसत आहेत. स्पेसिफिक मॉडिफिकेशन त्याने काय केलं, ह्या स्वॅनने, या डकने त्याचा जे पाय आहे त्याचा पूर्ण काय केला, स्विमिंग साठी कंटिन्यू वापर केला, म्हणून ते त्यांचे लेग्स आताही टिकून आहेत. या स्वॅनने, ह्या तुमच्या डकने ह्या जे लेग्स आहेत ते जर त्यांनी वापरलेच नसते तर ते नष्ट झाले असते इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये. पण त्यांनी त्यांचा कंटिन्यू यूज केला आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये काय असतो, मेणाचा एक पातळ लेअर असतो, त्याच्यामध्ये पाय त्यांचे खराब पण होत नाही. त्याच्यामुळे हे काय आहे, अजूनही टिकून आहे आणि हा एक युजफुल चेंज आहे. आता युजलेस ऑर्गन कोणाचे पडले आहे की जे ऑस्ट्रिच आणि विमू आहे त्यांनी वापरलेच नाही, म्हणून ते काय झाले, त्यांच्यासाठी युजलेस. लेग्स ऑफ birds like a swan and duck have been become useful for the swimming due to the living in water. पाण्यामध्ये त्यांनी कंटिन्यू त्याचा वापर केला म्हणून ते युजफुल ठरले. Snakes have lost their legs, पण याच्यासाठी युजलेस झाले, सापांसाठी ते युजलेस झाले कारण त्यांनी मॉडिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये त्या पायांचा उपयोगच केलेला नाहीये. इन देअर बॉडी फॉर बरोईंग हॅबिट्स, ऑल दीज एक्झाम्पल्स आर द टाइप्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर. त्यांनी काय केलं, सिच्युएशन नुसार हे कॅरेक्टर स्वतःमध्ये अडॅप्ट केलेलं आहे. लॅमार्क काय म्हणतात, हे स्वतःमध्ये त्यांनी अडॅप्ट केलेलं आहे. अँड आर ट्रान्सफर फ्रॉम वन टू अनादर जनरेशन. आणि मग ही तुमची जिराफची पहिली पिढी, याच्यामध्ये एवढीच मान होती, त्याच्या पुढच्या पिढीमध्ये हे कॅरेक्टर ट्रान्सफर झाले, त्याच्या पुढच्या पिढीमध्ये जिराफची मान अजून उंच झाली. मग अशा पद्धतीने हे ॲक्वायर्ड कॅरेक्टर आहे. सो स्टुडंट, लास्ट बघा, डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज ऑर देअर डिजनरेशन ड्यू टू नो यूज ऑफ ऑल वॉज वाइडली ऍक्सेप्टेड, बट ट्रान्सफर ऑफ दोज कॅरेक्टर फ्रॉम जनरेशन टू जनरेशन वॉज रिजेक्टेड. मग ही लॅमार्कची थेरी जसं डार्विनने थेरी मानली तसं ह्या लॅमार्कची थेरी सगळ्या जगाने ऍक्सेप्ट केली. सगळ्या जगाने काय ऍक्सेप्ट केलं की डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये जे युजफुल तुमचे जे ऑर्गन आहे ज्यांचा यूज केलेला आहे ते पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर झाले. पण बघा, ऑर्गन्स ड्यू टू स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज ऑर देअर जनरेशन ड्यू टू द नो यूज ऑफ ऑल वॉज वाइडली ऍक्सेप्टेड. एवढी अर्धी थेरी त्यांनी ऍक्सेप्ट केली, बट
ट्रान्सफर ऑफ दोज कॅरेक्टर फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. पण एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे ते कॅरेक्टर जे आहे ते ट्रान्सफर झाले हे मात्र जगाला मान्य नाही. कारण काही काही चांगले कॅरेक्टर पण होते पुढच्या पहिल्या जनरेशन मध्ये, ते काही ट्रान्सफर झाले नाही दुसऱ्या जनरेशन मध्ये, हे जगाला मान्य नाही. बिकॉज ऑफ इट हॅड बीन व्हेरीफाईड मेनी टाइम्स दॅट, म्हणून ते रिजेक्ट झालं. दॅट मॉडिफिकेशन ब्रोट इन यूज आर नॉट ट्रान्सफर टू द नेक्स्ट जनरेशन अँड देअर बाय लॅमॉक्स थेरी वॉज डिस्प्रूव्ह. म्हणून लॅमॉक्सची थेरी काय झाली, डिस्प्रूव्ह झाली. अर्धी थेरी मान्य, अर्धी थेरी जगाला मान्य नाही. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन ट्रान्सफर द कॅरेक्टर विच इज वॉज ॲक्वायर्ड. ॲक्वायर्ड कॅरेक्टर जे आहे जो युजफुल आहे अशा कॅरेक्टरचं तो काय करतो, ट्रान्सफर करतोय. परंतु टू द नेक्स्ट जनरेशन दिस इज कॉल्ड ॲज अँसेस्ट्री ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर. यालाच काय म्हणणार आहोत आपण, अँसेस्ट्री ऑफ दी ॲक्वायर्ड कॅरेक्टर. ही आहे तुमची लॅमॉर्कची थेरी की जी आपण आजच्या ह्या लेसन मध्ये बघितली आहे. चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये लिहा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर त्या आपण लिहायला विसरू नका. बाय एव्हरीवन.